भर उन्हात दुपारच्या वेळेला बाहेर पडावं लागलं आणि एवढं ऊन होतं बाहेर की बापरे, खूपच भयंकर. आणि ते दुपारचं ऊन तर खूपच जास्त भारी असतं. त्या उन्हात जे आहे आम्हाला निघावं लागलं. आता दवाखान्यात जायचं होतं आम्हाला डॉक्टरकडे, तर काही ऑप्शन नव्हता, त्यामुळे आम्ही गेलो. त्यानंतर घरी आल्यानंतर यांचं सुरू होतं हे बघणं आणि मी लपून हा व्हिडिओ यांचा काढलेला आहे. एवढ्या एकदम एकाग्रतेने ते ऐकत होत्या कथा की मी काय सांगू. कंटिन्यू 2 तास त्यांनी ऐकल्या. आणि ह्या माझ्या आई आहेत आणि ह्या आज सकाळीच आलेल्या आहे दोघी पण. आता जावयाला बरं नाही आहे त्यामुळे हे आलेले आहे. मग आम्ही दवाखान्यातनं आल्यानंतर यांना काहीतरी थंड प्यायचं होतं, मग त्यांच्यासाठी छान ताक करून दिलं, कारण सध्या तरी त्यांना ताकच जास्त घ्यायला सांगितलेलं आहे. आणि आता जुने लोक जे आहेत त्यांना चहाबरोबर वेळेवर पाहिजे असतो, तर इथे काटाबरोबर 3 आणि 4च्या मध्ये नाही आला की त्यांना चहाची ती एक वेगळ्याच पद्धतीची तलप येते, तर ती आलेली होती. तर आधी यांना छान ताक देऊन दिलं, सोबत मी पण घेतलं, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर थोडंसं जेवढं आपण थंड खाऊ तेवढं जास्त चांगलं असतं. मग त्यासाठी छान असं बटर मिल्क करून घेतलं, ते पिलं. त्यानंतर इकडे चहा पण करून घेतला हिच्यासाठी आणि हिला आधी चहा देऊन दिला. आज आम्ही युगीतला घेऊन नव्हतो गेलो, घरी ठेवलं होतं आणि आम्ही येईपर्यंत तो छान झोपला होता, मस्त छान. चला तर आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.